कॉन्स्टिट्यूशन डायरेक्टली प्रिन्सिपल्स फंडामेंटल राईट्स ते जगात नाही फार कमी ठिकाणी. So you have to accept that the constitution which is available to us has enormous potentials. त्यामुळे सिस्टीम अपडेट करणं वगैरे हे एका अर्थाने त्याला काहीतरी व्हॅलिडिटी आहे. अगदीच ते निरर्थक आर्ग्युमेंट आहे असं अजिबात म्हणणार नाही. पण भ्रष्टाचाराचा कुठे निर्माण होतो याला धरूनच जसं असं लक्षात आलं की या कॉन्स्टिट्यूशन मधून किंवा या प्रोग्रेसिव्ह कायद्यांमधून समाजामधल्या वरच्या वर्गाचे अधिकार खरंच त्या अंमलाखाली सीमित होऊ शकतात, खरंच सिरियसली होऊ शकतात. म्हणजे कामगार कायदे जर खरंच अंमलात आले तर कामगारांचं भरपूर एम्पॉवरमेंट होऊ शकते. मी तुम्हाला त्या क्षेत्रातला माणूस म्हणून सांगतो, चांगल्या अर्थाने जर अंमलात आले तर. अशा वेळेला हा मालक वर्ग काय करेल? या सगळ्यात म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्राचा हेच त्या क्षेत्रातला जो प्रत्यक्ष आर्थिक आणि शासन सत्ताधारी वर्ग आहे, तो क्लास आहे, त्या क्लासला हे कायदे जे आहेत ते आडवे आहेत हे त्याच्या लक्षात येतं. केल्यानंतर विशेषतः त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर किंवा होतीये न होतीये कोणतरी कोर्टात जाते, कोर्टात गेल्यानंतर कोर्ट आदेश देते आता अंमलात आलंच पाहिजे वगैरे. अशा वेळेला किंवा तुम्हाला निवडणुका जिंकायच्या आहेत, पॉलिटिकल कॉम्पिटिशन आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी घोषणा द्यायला पाहिजे, अमुक एक कायदा करतो म्हणून सांगायला पाहिजे. नॅशनलायझेशन आहे, म्हणजे इंदिरा गांधीने केलेले सगळे कायदे हे कुठल्याही ह्याच्यातनं आलेले आहेत, पण असे काही प्रोग्रेसिव्ह गोष्टी झालेल्या आहेत. मग इथल्या सत्ताधारी आवडीच्या लक्षात येतात हे जर असं चालू राहिलं तर वाट लागेल आपली. म्हणून या देशामध्ये आपली भ्रष्टाचार म्हणजे आपली लोकशाही व्यवस्था हायजॅक केल्याचा प्रकार आहे. दॅट इज माय सेकंड स्टेटमेंट. सगळ्या आपल्या ज्या डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स आहेत have been hijacked and which is a part of the corruption which I call the corruption, political corruption. Political corruption in my mind, generally speaking, is the hijacking of all our democratic institutions by the ruling economic and the political class. उदाहरण या सांगतो मी तुम्हाला. आता निवडणुकांपासून सुरुवात करा. निवडणुकांमध्ये सगळेजण आपले मत स्वतंत्रपणे ठरवतात, मतदान करतात. असं होतं का प्रत्यक्षामध्ये? फॉर्म तसा आहे, पण हायजॅकिंग काय झालेलं आहे की निवडणुका जिंकायचे टेक्निक निर्माण झालेलं आहे. पैसे कुठे कसे खर्च करायचे हे टेक्निक निर्माण झालेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी गरिबांना इंड्यूस कसं करायचं किंवा काही प्रमाणात फोर्स सुद्धा कसं करायचं म्हणजे इकॉनॉमिकली. हे जे आहे दिस इज पॉलिटिकल करप्शन. किंवा ज्या तुमच्या सगळ्या संस्था आहेत म्हणजे कोऑपरेटिव्ह घ्या, सगळे हे हायजॅक आहे सिस्टीम. आणि हा सिस्टीमचा हायजॅक भारतामध्ये शक्य होतो याचं कारण मी मगाशी सांगितलेलं आहे की स्टेट बद्दल आणि स्टेटने केलेल्या कायद्यांबद्दल मुळातच लोकांना आणि त्यानुसार येणाऱ्या आपल्या कर्तव्याबद्दल लोकांना मुळातच एक प्रकारची नैतिक टोचणी नाही. लोकांना वाटतं की हे बाहेरचं आहे. अगदी ट्रॅफिकच्या नियमांपासून सांगतो तुम्हाला. तुझे म्हणणार मला की आय कार्ड लावून येतो तर लोकांना आपल्या इथं कायदा पाळणं हा कमीपणा वाटतो. कायदा पाळणं कमीपणा वाटतो. रिअली सांगतो इंडिव्हिज्युअली कुठलाही नियम पाळणं कमीपणा वाटतो का? कारण माझी आयडेंटिटी या देशाचा नागरिक अशी नसते. माझी आयडेंटिटी जात धर्म किंवा माझी एक व्यक्तिगत ठरलेबाजी अशीच माझी आयडेंटिटी आहे. स्वतः माझी ओळख स्वतःची ती आहे. त्यामुळे काय वाटतं की मला कायदा पाळायला लावतो मी तो वाकायला लावतो आपण असतो. हे काय ही मानसिकता आहे. आणि यामुळे आपल्याला भ्रष्टाचाराच्या समस्येकडे हायजॅकिंग ऑफ इंडियन डेमोक्रेसी असं म्हणून पाहिलं पाहिजे. हायजॅकिंग ऑफ लॉज. आणि दिस इज वन थिंग. आणि सेकंड थिंग, आफ्टर 1991 आता हे जे पॉलिटिकल करप्शन आहे हे पॉलिटिकल करप्शन आता अधिक डीपर गेलेलं आहे समाजामध्ये. आणि ते डीपर असं गेलेलं आहे की नाव द पॉलिसी मेकिंग इटसेल्फ हॅज बीन हायजॅक्ड. पूर्वी कसं होतं, पूर्वीच्या आणि आताच्या व्यवस्थेत म्हणजे प्री 91 आणि पोस्ट 91 मध्ये फरक आहे. प्री 91 मध्ये पॉलिसी मेकिंग वॉज नॉट हायजॅक्ड, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन वॉज हायजॅक्ड, enforcement of law was hijacked, but now policy making itself is hijacked. म्हणजे तुमचा ब्रेनच हायजॅक केला जातो. पूर्वी तुमचे हात हायजॅक करत होते.
आता ब्रेनच हायजॅक केल्यासारखं झालेलं आहे. आणि दॅट इज ए मोर डेंजरस थिंग टू हॅपन. आणि याची काही उदाहरणं आपल्याला 2-3 उदाहरणं मी बऱ्याच बोलताना बोललो होतो. आता आपलं शिक्षणाचं हे घ्या तुम्ही उदाहरण. शिक्षणाचं काय धोरण आहे भारतामध्ये? उच्च शिक्षणामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्यांची संख्या, त्यांचं लोकसंख्येमधलं प्रमाण, प्राथमिक शिक्षण घेणाऱ्यांचं आणि त्याच्या क्वालिटीचा एकंदर विचार, तेच माध्यमिक, हा सगळा जर विचार केला तर बाय एनी कॅपिटलिस्ट लॉजिक इव्हन, म्हणजे अगदी किती कॅपिटलिझम आपण मान्य केला तरी सुद्धा, देर इज नो सेन पर्सन ऑन द अर्थ हू कॅन लेजिटिमेटली से की दॅट स्टेट शुड नॉट सपोर्ट अँड फंड एंटायरली 100% विदाउट एक्सेप्शन ॲटलिस्ट प्रायमरी अँड सेकंडरी एज्युकेशन. हायर एज्युकेशनचं वाटल्यानंतर बोलू, पण मिनिमम 10वी पर्यंतचं शिक्षण हे प्रत्येकाला सक्तीचं, मोफत आणि 100% सरकारी अनुदानावरचं, समान सगळ्यांना. समान म्हणजे समान दर्जाचं, समान प्रकारच्या क्वालिटी इन्स्टिट्यूशन्स मधनं दिलेलं. आता आम्ही जे शाळेत शिकलो त्या शाळा प्रायव्हेट होत्या ना, मला प्रायव्हेट का पब्लिक का फरक करायचा नाही, म्हणजे हा मला प्रॉब्लेम नाही. विशेषतः महाराष्ट्रामध्ये खाजगी शिक्षण संस्था त्या स्वातंत्र्यपूर्व काळात किंवा नंतर सुद्धा अगदी 60-70 पर्यंत निघाल्या, दे आर एक्स्ट्रीमली गुड इन्स्टिट्यूशन. दे आर सर्टनली नॉट बॅड. आता तुमचं हे फर्ग्युसन कॉलेज घ्या, तुमचं BM मी शिकलेलं आहे, अनेक कॉलेजेस आहेत, अत्यंत उत्तम चांगली कॉलेजेस होती, त्रुटी नव्हत्या असं नाही, पण बाय अँड लार्ज दे वर व्हेरी गुड कॉलेज, फंडेड कॉलेजेस, एडेड कॉलेजेस, स्कूल. त्याला ग्रँट होती, ग्रँटीनेड होतं, आणि त्याच्यामुळेच समाजातला सगळे वर्ग बाय अँड लार्ज ते शिकू शकत होते. तरी सुद्धा अगदी सगळे शिकत होते नाही, कारण त्यांना अजून कशाची तरी गरज, जगण्याची गरज होती, पण ऍटलिस्ट बऱ्यापैकी लोक शिकू शकत होते. आज काय आपण धोरण आणलेलं आहे, कॉलेजेस सोडून द्या, शाळेच्या पातळीवर प्राथमिक शाळा विनाअनुदानित आहेत, आणि त्या मोठमोठ्या नेत्यांच्या नावाने पण चालतात इंटरनॅशनल स्कूल म्हणून. प्रत्येक आमदाराची आणि मंत्र्याची एक मोठी विनाअनुदानित संस्था असते. शिक्षण संस्था प्रत्येकाची असायला माझा विरोध नाही, माझा पूर्ण पाठिंबा. चांगलं काम करताय तुम्ही समाजात, एक हॉस्पिटल काढायची संस्था, पण कुठल्या प्रकारची, भले तुमचं राजकीय नाव व्हावं म्हणून काढा, त्यालाही माझा विरोध नाही. इथपर्यंत मी समजू शकतो की यांनी चांगलं काम केलं, 10 वेळा फोटो छापून यावा, काय आय डोंट थिंक दिस इज बॅड थिंग. म्हणजे अगदी एथिकली उत्तम नसेल, पण लिगली तरी काय त्यात प्रॉब्लेम नाही. बट मग हे असं धोरण काय येतं सांगा तुम्ही मला. ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा समोर आहे ती बंद पडेल अशा प्रकारे, आणि मग इथं पुन्हा परत ही सुद्धा शाळा क्वालिटी म्हणजे काय, तर त्याचे अत्यंत विपरीत अर्थ आहे. एक अर्थ म्हणजे विद्यार्थ्यांचं रेजिमेंटेशन करणं, हा एक क्वालिटीचा अर्थ, म्हणजे त्यांना गुरासारखं वागवणं, हा एक अर्थ झाला. तर दुसरा अर्थ म्हणजे कॉम्प्रोमाइज ऑन एक्झामिनेशन, मग त्यांना कॉप्या पुरवा, हे करा, त्यांना पास करून द्या, हा दुसरा एक्सचेंज झाला. दोन्ही प्रकारचे एक्सचेंज आहेत. आता ते तपशिलात मी जात नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्हाला सांगा, हू फ्रेम दिस पॉलिसी अँड वाय. कोणी म्हणजे पैसे नाहीत सरकारकडे, याला उत्तर आहे म्हणून सांगतो मी. काल तो मुद्दा माझा, म्हणजे शेवटी इकॉनॉमिक्स वर येतात, लोक म्हणतात बाकी सगळं ठीक आहे, परवडायला पाहिजे ना. करेक्ट, अगदी करेक्ट आहे, परवडायला पाहिजे. बघू आता आपण कसं परवडतं. म्हणजे तुम्हाला काय सांगतो, त्यानंतर अनजस्टिफाईड काहीतरी आर्ग्युमेंट वाचेल म्हणून मी इकॉनॉमिक्स मध्ये फार जात नाही. तेवढं सांगतो, आपला टॅक्स GDP रेशो जो आहे, टॅक्स आणि आपलं एकूण राष्ट्रीय उत्पन्न, याचं जर तुम्ही प्रमाण काढलं, टोटल, हा डायरेक्ट इनडायरेक्ट मी काहीच लक्षात घेत नाही, टोटल, तर ते प्रमाण आज सगळ्या प्रकारचे टॅक्सेस जरी तुम्ही विचारात घेतले, म्हणजे स्टेट, सेंट्रल, लोकल, 15 ते 17 या रेंजमध्ये ते आहे टक्के. ज्या अमेरिकेची, ज्या युरोपियन भांडवली देशांची वी कम्पेअर अवरसेल्फ ॲज मार्केट इकॉनॉमी, ॲज डेव्हलप्ड ॲडव्हान्स्ड इकॉनॉमी, आम्हाला ज्यांच्यासारखं व्हायचंय त्यांच्या देशामध्ये, आणि भांडवलीच बोलते, समाजवादाबद्दल मी बोलतोच नाही, किती आहे प्रमाण? हे प्रमाण टॅक्स GDP रेशोचं 30% आणि पुढे आहे. म्हणजे का वाढवू शकत नाही आपण? आणि टॅक्स मध्ये कोणाचा टॅक्स वाढवायचा? ज्या देशामध्ये सरकारच्या आकडेवारीप्रमाणे
26 ते 36% लोक दारिद्र्य सरकारच्या व्याख्येप्रमाणे दारिद्र्याखाली आहे आणि उरलेल्या लोकांचं उत्पन्न हे जास्तच वर आहे त्यांच्याही आकडेवारीप्रमाणे. तर आणि बचतीचा दर भारताचा हा अमेरिकेपेक्षा जास्त आहे. लक्षात घ्या, भारतामध्ये उत्पन्न आणि बचत याचं जर प्रमाण काढलं तर वी आर मच हायर दॅन युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. बचत कोण करू शकतं? काल मी तुम्हाला काय सांगितलं, हायर क्लास करू शकतो. म्हणजे हायर क्लासकडे प्रचंड उत्पन्न आहे. म्हणजे टॅक्सेस आता कोणावरती बसवायला पाहिजे? लॉजिकली श्रीमंतांवर बसवायला पाहिजे. हे अगदी लॉजिकल कन्क्लुजन आहे. पण आपण काय केले? आपण इनडायरेक्ट टॅक्सेस वाढवत चालले. पेट्रोलवरती 40% टॅक्स, डिझेलवरती काय 20% टॅक्स. हे बरोबर नाही. म्हणजे ह्याच्यातनं आपण हे प्रमाण जर वाढवलं तर आपल्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी तरी गोष्ट आरोग्याची. त्यामुळे थिंकिंगच आपल्याला हायजॅक केलेलं आहे. पॉलिटिकल पॉलिसी मेकिंग आहे तुम्ही हायजॅक आफ्टर 91. आणि हेच तुम्ही 91च्या पूर्वीचं उदाहरण बघा. तुम्हाला असं दिसेल की शिक्षण संस्था पाहिजेत. राजकीय नेते काय करत होते? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची मुलं कशी काय महाराष्ट्रामध्ये एवढी रुजलेली आहेत ग्रामीण भागात? फक्त जातीचा घटक नाहीये, केवळ मराठा जातीचं राजकारण केलं म्हणून ते आहेत हे महाराष्ट्रात काही न कळल्याचं लक्षण आहे. एक तर मान्य केलं पाहिजे, मराठा जात ही इथली एक बहुसंख्य जात आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देश असल्याशिवाय तुम्ही इथं राजकारण करू शकत नाही. आणि तरी नथिंग रॉंग. म्हणजे जातीचा वापर करणं वाईट आहे, परंतु सोशली स्पीकिंग इट इज इनेव्हिटेबल. आणि तो ग्रामीण भागातला गरीब शेतकरी आहे. यू हॅव टू ऍक्सेप्ट दिस फॅक्ट. श्रीमंतही आहेत पण गरीब शेतकरी येतो. त्याला नकार देणं म्हणजे काय, म्हणजे आंधळेपणाने विचार करण्यासारखं आहे. तेव्हा लोकांनी ग्रामीण भागामध्ये कोऑपरेटिव्ह संस्था काढल्या, साखर कारखाने काढले, दूध संस्था काढल्या. त्यानंतर भ्रष्टाचार केला, पुढचा भाग झाला. परंतु काढले हे वास्तव आहे ना त्यांच्या जीवनामध्ये. म्हणजे पॉलिसी आणि त्याला सरकारने सपोर्ट केला, ग्रँट दिल्या, कर्ज दिली, भाग भांडवलामध्ये मोठ्या प्रमाणात सहाय्य केलं. ते वाईट केलं ना सरकारने? अजिबात वाईट नाही केलं, अत्यंत चांगलं केलं. मुद्दा असा आहे की हे करत असताना आणि केल्यानंतर त्याची अंमलबजावणी, त्यातला लोकल भ्रष्टाचार, त्याला जर पुढे प्रोटेक्शन देण्याचं काम पुढच्या पिढीने केलं. यशवंतराव चव्हाणांनी हे स्थापन केलं. पुढच्या पिढीने त्यातल्या भ्रष्टाचाराला संरक्षण देण्याचं काम केलं. हा त्यातला फरक सोडून द्या. परंतु मुद्दा असा आहे की आज आणि काल त्यातल्या पॉलिसी मेकिंग मधला फरक तुम्ही लक्षात घ्या. म्हणून मी जे म्हणतो की आज मी पॉलिटिकल करप्शन कशाला म्हणतो? देयर इज पॉलिटिकल करप्शन इन द पॉलिसी मेकिंग. पेट्रोलियम घ्या, 100 वेळा मी बोललो, पुन्हा बोलत की तुम्ही पेट्रोलियमचं एक संपूर्ण क्षेत्र उभं करता बिफोर 91 भारताचं म्हणून. आणि 91 नंतर त्यातली सगळी उपयोगाची कलम ही प्रायव्हेटाईज कशी होतील अशा पद्धतीनं, आणि त्याचं खोटं वाटेल ते संपूर्णपणे खोटं बोलून फ्रॉड कशाला म्हणतात? लोक म्हणतात तुम्ही फ्रॉड कसं काय म्हणतात? तर नाही का त्याविषयी म्हणतात तुम्ही फ्रॉड कसं म्हणता? हे पेट्रोलियम प्राइसिंग जे आहे त्याला तुम्ही फ्रॉड शब्द कसा वापरतात? चुका असतील. मी फ्रॉडच म्हणतो. का फ्रॉड म्हणजे काय? व्याख्या करा. चला फ्रॉडची व्याख्या सांगा. लिगल डेफिनेशन ऑफ फ्रॉड. लिगल डेफिनेशन ऑफ फ्रॉड अशी आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये दिलेली, की वेन यू मेक इन ऑर्डर टू when you make a false statement, knowing that it is false or it is not true, without believing that it is true. Yeah, I am not believing that a statement is true, still I make it with an objective to get your consent to something which is in my favor. When I make false, these statements are called as fraud. पण त्याच्यापेक्षा कमी दर्जाचा गुन्हा आहे, त्याला मिसरिप्रेझेंटेशन म्हणतात. मिसरिप्रेझेंटेशन म्हणजे काय? की आय मेक अ फॉल्स स्टेटमेंट बिलिव्हिंग इट टू बी ट्रू और नॉट केअरिंग टू चेक वेदर इट इज ट्रू और फॉल्स. दिस इज मिसरिप्रेझेंटेशन. मी असं म्हणतो, अरे कशाला जातो त्याच्याकडे, तो चोर माणूस आहे. आता कारण मी ऐकलेलं असतं, पण आय एम नॉट बिलिव्हिंग दॅट ही इज नॉट चोर, स्टील आय एम सेइंग इज चोर. असं नाही आहे. त्याला मिसरिप्रेझेंटेशन म्हणतात. मग फ्रॉड म्हणजे काय? मला माहितीये की तो नाहीये, मला माहितीये की ही गोष्ट खरी नाहीये, तरीही मी ते खरी आहे असं म्हणतो. इन ऑर्डर टू गेट युअर कन्सेंट. दिस इज फ्रॉड. मला माहितीये की मी सबसिडी देत नाही, मला माहितीये की हे नाहीये, तरी मी म्हणतो की तसंच आहे. म्हणजे फ्रॉड दुसरं काय शब्द आहे? मग फ्रॉड म्हणतो. तर हे पॉलिटिकल करप्शन आहे. अशा पद्धतीनं
ड्रग पॉलिसी, मी परवा बोललो नाही, ड्रग पॉलिसीचा प्रश्न भारतामध्ये या पेटंटचा प्रश्न होता. तो भारत सरकारने 91 सालाच्या पूर्वी काय अगदी 2000 सालापर्यंत मी तो लावून धरला होता. प्रोसेस पेटंट प्रोटेक्ट केलेली होती. त्यामुळे भारतातल्या ड्रग्सच्या किमती विकसनशील देशांपेक्षा प्रपोर्शनेटली खूप कमी होत्या आणि ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर होती. तर मला प्रत्येक गोष्टी तुम्ही बोलणार, तुम्हाला फक्त एक 2-3 उदाहरणं सांगतो. फ्रॉड आणि याला मी पॉलिटिकल करप्शन का म्हणतो. आज ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर प्रॅक्टिकली मोडीत काढलेली आहे आणि जी काही शिल्लक आहे त्याच्या ती बरोबर नाही आहे. 348 जर औषधं प्राइस कंट्रोलमध्ये यायला पाहिजे तर त्याच्याऐवजी काहीतरी 48 का 45 फक्त आहे. तर याच्या विरोधामध्ये काही लोक कोर्टामध्ये गेले की ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर रिवाईव्ह करा, आणा. सुप्रीम कोर्टाने काहीतरी 6 का 7 वर्ष केस चाललेली आहे. सरकार फक्त वेळ काढते. सुप्रीम कोर्टाने फटकारलं, फायर द्या. मग ते म्हणले ठीक आहे. आणि तुम्ही काय काढले माहिती सिस्टीम काढले, प्रपोज केलं. तर तुम्ही ऐकलं ना, जर तुम्ही म्हणला की बाबा हे पॉलिटिकल करप्शन नाहीये तर तुम्ही म्हणजे तुमचं काही मान्य करायचं नाही. त्यांनी अशी ऑर्डर दे आर अबाउट टू मेक, म्हणजे अजून काढलेलं नाहीये. मग सरकारचं प्रपोजल आहे. सरकारचं म्हणजे कंपन्यांचं, आणि कंपन्यांचं प्रपोजल हेच सरकारचं प्रपोजल आहे. ते प्रपोजल असं आहे की आता तुम्हाला काय सांगितलं की एखादी प्राइस कंट्रोल एखाद्या प्रॉडक्ट वरती असावे. किती प्राइसेस ठरवाव्यात, व्हॉट शुड बी द प्राइसेस. तुम्ही मेडिकल मध्ये आहे, किती प्राइसेस असाव्यात, तुम्ही कसं ठरवाल. मग हे औषध आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन ना, आणि प्लस प्रॉफिट. R&D ठीक आहे ना. R&D म्हणजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये सगळं ते रिसर्च अँड डेव्हलपमेंट कसा केला, त्याच्यावर किती खर्च झाला, किती वाया सुद्धा जाऊ शकतो, सगळं घ्या, काही प्रॉब्लेम नाही, सगळं घ्या. बट अल्टिमेटली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस प्रॉफिट. आता मतभेद होऊ शकतो की प्रॉफिट किती घ्यावा, समजू शकतो. जेवढी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तेवढा प्रॉफिट घेतला. आता याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही. सगळ्या लेवलचं प्रॉफिट घेतला समजा. सो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन प्लस प्रॉफिट याच्याबद्दल समजा काय मतभेद आहे ते मिटवू इज इक्वल टू प्राइस. मला वाटतं ह्याच्यात वेळा माणूस सुद्धा याच्यावरती ऍग्री होईल. त्यांनी काय सांगितलं म्हणजे प्रपोज केलंय बाजारामधले 5 ब्रँड घ्यायचे, जे काय ब्रँड आहेत ते घ्यायचे, एक्झिस्टिंग, त्यांच्या एक्झिस्टिंग प्राइसेस घ्यायच्या. त्या ब्रँड म्हणजे ते 5 ब्रँड म्हणजे समजा ते जर जेनेरिक मेडिसिन जे असेल समजा पॅरासिटेमॉल, तर पॅरासिटेमॉल हे त्या मेडिसिनचं नाव झालं. त्याचे 5 ब्रँड आहेत समजा. तर ब्रँड 1, ब्रँड 2, ब्रँड 4 त्यांच्या प्राइसेस घ्यायच्या, एक्झिस्टिंग प्राइसेस. त्यांची वेट, यू टेक द वेटेड ऍव्हरेज ऑफ इट. वेटेड म्हणजे इफ ब्रँड 1 सेल्स 20%, then you should give 20% weight to the price of brand 1. This sells 50%. Market share 50% आहे त्यांचा. So you give 50% weightage to it. Like this, मग काय 100% त्याचं टोटल वेट होईल. याला प्राइस कंट्रोल ऑर्डर म्हणतात. म्हणजे यू आर टेकिंग द एक्झिस्टिंग प्राइसेस विच यू आर गोइंग टू कंट्रोल, विच आर कंप्लेन टू बी कंट्रोल्ड as a basis for the average. आता लॉजिक काय होतं, समजा फायझरचं प्रॉडक्ट आहे आज, तर फायझर ही कंपनी टॉप गेली. कोणी मनुष्य त्याच्या MR असतात, त्यांचे कपॅसिटी प्रचंड आहेत, ते काय देतात ते आमिर खानचा शो एकदा पुन्हा बघा. डॉक्टर्स लोक MR कडनं काय काय घेतात ते. तर ते सगळं घेऊन त्यांच्या मेडिसिन्स लिहितात आणि नावावरती आपल्या इथं ब्रँड फार चालतो. ब्रँड नेमचं ते क्रेज पुष्कळ, त्यामुळे त्याच्यात एक्झिस्टिंग शेअर त्यांचा 50%. लॉजिकली त्यांची किंमतही सगळ्यात जास्त आहे. कोण म्हणेल की मग 50% शेअर कसा, कारण औषधामध्ये मनुष्य कमी किमतीचं औषध घेत नाही. लक्षात घ्या, एक्झॅक्टली उलट करतो, जास्ती किमतीचं काहीतरी आवडतं. म्हणजे त्याला असं वाटते हे ॲज अ ब्लाइंड फेथ की हे सगळ्यात चांगलं असेल आणि म्हणून तो घेतो. त्या लक्षात येते की मुख्य ब्रँड कधी आहे. सो आता इज दिस नॉट अ फ्रॉड, व्हॉट एल्स इट इज.
तेव्हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की होल आधी काय होतं, बरोबर उलट होतं. तर फार्मास्युटिकल कंपन्या म्हणजे असं चौथावून असलेलं सरकार होते. भ्रष्टाचार नव्हता का? होता. कुठे होता? इम्प्लिमेंटेशन, एन्फोर्समेंटच्या लेवलला. आता ॲट द ब्रेन लेवल देर इज करप्शन. सो दिस इज द प्रॉब्लेम. सो द अँड दिस प्रॉब्लेम इज ड्यू टू a system which I call as crony capitalism. ही मित्र दलालांची भांडवलशाही आहे. म्हणून माझ्या मते आपला वाद भांडवलशाहीचा समाजात असा नाहीच आहे. भांडवलशाही का भारताची घटना असा आहे. भांडवलशाही पाहिजे का भारतात, या क्रॉनी कॅपिटलिझम पाहिजे का भारताची घटना पाहिजे, एकदा ठरवा. आणि ही भांडवलशाही तुम्ही बाजारावरती आधारलेली भांडवलशाही, मार्केट फोर्सेस, हे मार्केट फोर्सेस. ब्रँड पॉवर इज अ मार्केट फोर्स. तुम्ही इकॉनॉमिक्स नाही म्हणू शकता. परफेक्ट कॉम्पिटिशन काय हो? परफेक्ट कॉम्पिटिशन कशाला म्हणतात? इकॉनॉमी थोडी तरी असते ना तुमची. मोनोपोली आणि एक्झॅक्टली. मल्टिपल बायर्स, मल्टिपल सेलर्स, अँड फ्री एंट्री, फ्री एक्झिट, आणि ऑल आर प्राइस टेकर अँड नो बडी इज अ प्राइस मेकर. म्हणजे हा फरक असतो. म्हणजे कसं असतं, समजा ज्युरासिक पार्क सिनेमा पाहिला, त्याच्यामध्ये शेवटचा एक शॉट आहे. ते दोघं जण बोलत बसलेले कॅन्टीन मध्ये कुठेतरी, मध्ये ग्लास ठेवलेला आहे आणि सहज जे बोलताना पाणी असं असं हलतं. कशाने हलतं ते नंतर लक्षात येतं की तिथनं डायनासॉर असं चालत येतोय. धप धप हलायला लागतं. तर प्राइस म्हणजे जर तुम्ही पाणी ते पातळीचं म्हणजे जर प्राइस लेवल, तर डायनासॉर्स म्हणजे हे जे 50% वाले जे आहेत ना, त्या डायनासॉर, इवन इफ दे वॉक इन अँड दे गो आउट, सगळ्याचा ऍव्हरेजच बदलतो. दॅट इज, म्हणजे याचा अर्थ जो डायनासॉर जो आहे, ही इज नॉट ए प्राइस टेकर, ही इज अ प्राइस मेकर. आता तुमच्यातला एक, समजा इथे 100 माणसं बसलेली, तुमच्यातला एक कोणी समजा निघून गेला, तर 2 कोणी निघून गेले, तर या इथल्या चित्रावरती काहीच परिणाम होत नाही. पण समजा तुम्ही 3च लोक आहात आणि एक निघून गेला, तर बोलणाऱ्यावरती परिणाम होईल का नाही? किंवा 2 आले तर परिणाम होईल का नाही? कारण दुप्पट होईल ना संख्या एकदम, आणि 2 गेले तर निंपट होईल. सो दॅट अफेक्ट, याचा अर्थ तुम्ही जे आहात ते सिच्युएशन टेकर्स नाही आहात, सिच्युएशन मेकर्स आहात. सो परफेक्ट कॉम्पिटिशन इज सेट टू एक्झिस्ट इन सच सर्कमस्टन्सेस when all are price takers and nobody is a price maker. मग बाहेर किंवा सेलर कोणी. पण आज तसं आहे का? त्याची आकडेवारी खूप आहे, त्याच्यावर मी जात नाही, कारण तो असा आर्थिक विषय नाही. आपल्याला सांगायचा मुद्दा असा की देर इज अ, सो आय कन्सिडर दिस ॲज अ करप्शन, पॉलिटिकल करप्शन. कारण हा सत्तेचा, आणि म्हणून करप्शनला 2 अंग आहेत. निर्णय घेण्याचा अधिकार जेव्हा तुम्ही पैशामध्ये रूपांतरित करता किंवा आर्थिक संधीमध्ये रूपांतरित करता, दॅट इज करप्शन. अँड दिस प्रिसाइज इज करप्शन. तुमचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही आर्थिक संधीमध्ये रूपांतरित करता, आणि त्यात दुर्दैवाचा भाग असा आहे की त्या स्वतःच्याच आर्थिक संधीमध्ये करतात. म्हणजे तुमच्या मित्रांच्या पण नाही. ऍक्च्युअली यू आर बिकम पार्टनर्स ऑफ दॅट प्रोजेक्ट नाव, दोज प्रोजेक्ट. हे तुम्ही परलाव आतापासून सगळीकडे बघू शकता. दिस इज द होल थिंग. त्यामुळे कन्क्लुजन असा शेवटी, this struggle against, this fight against corruption is a fight to restore democratic setup in the country. Is a democratic movement. हा लोकशाहीचा लढा आहे. आणि माझी लोकशाहीची कल्पना या मनात काही असू देत, माझी लोकशाहीची कल्पना भारतीय घटनेची मर्यादित आहे. भारतीय घटनेत जी लोकशाही दिली आहे तेवढी लोकशाही खऱ्या अर्थात. एवढंच बोलतो. आता प्रश्नांचं नाही, काही जे प्रश्न आले त्या 2-3 प्रश्नांबद्दल मी बोलतो थांबतो. एक म्हणजे आंदोलनाने काय होतं. आंदोलन म्हणजे काय, पूर्ण व्याख्या करू. आंदोलन एवढं फिलॉसॉफर्स तरी काय करत असतात. फिलॉसॉफर्स इंटरप्रिट द वर्ल्ड. लक्षात घ्या, इंटरप्रिटेशन ऑफ वर्ल्ड रिक्वायर्स जनरलायझेशन ऑफ द वर्ल्ड. जनरलायझेशन करावं लागतं, कॅटेगरीज करावं लागतं. त्याच्याशी मी आता बोलतोय,
माझी तुमच्या मनात काहीतरी कॅटेगरी आहे, मी मनात केलेली, तर तुम्ही माझ्याबद्दल काहीतरी कॅटेगरायझेशन केलेलं आहे. तुम्ही जर समजा एका ठिकाणी गेला, तुम्हाला एकदम अशी झाडं दिसायला लागली, तर तुम्ही जर म्हणलात की हे फॉरेस्ट आहे आणि त्याचा तुम्हाला सेन्स झाला की हे फॉरेस्ट आहे, की सगळं कळतं की नाही, फॉरेस्ट म्हणलं की सगळं कळलं तुम्हाला, झाडं मोजण्याची गरज नाही. फॉरेस्ट या एका शब्दात सगळं आलं. तसं आहे, यू हॅव टू नेम द वर्ल्ड अँड डिफाईन द वर्ल्ड प्रॉपर्टी, देन यू अंडरस्टँड ऑल इट्स रिलेशनशिप इमिजिएटली. फक्त एवढंच आहे, ते रिजिड असं नाही, देयर शुड बी फ्लेक्झिबिलिटी इन, म्हणजे रिअल लाईफ त्याच्यामध्ये घेण्याची तयारी पाहिजे. नाही तर काल आम्ही डेफिनेशन केली, आता जगाच्या अंतापर्यंत तीच डेफिनेशन, असं नाही चालणार. म्हणजे असं होता कामा नये की एक सायंटिस्ट होता, तो रिसर्च करत होता आणि तो पळत गेला त्याच्या सिनियरकडं, अरे हा आपली हे जुळत नाहीये आपल्या थिअरीची फॅक्ट. तो काय म्हणला त्याचा सिनियर, की फॅक्ट्स आर नॉट टेलिंग विथ द थिअरी, चेंज द फॅक्ट. असं असता कामा नये, टू चेंज द थिअरी, the facts are not telling with the theory. So with that flexibility, but we have to build theory. Without theory you can't understand that. Lenin ने सांगितले की without revolutionary theory, there cannot be revolutionary practice. There has to be revolutionary theory. First आणि second असं नाही, simultaneous. तर theory अशी आहे, जे मी मला सांगत होतो की आंदोलन म्हणजे काय? आंदोलन म्हणजे समाजाची प्रस्थापित रचना असते, कुठल्या एका क्षणी, एका कायम तीच असेलच नाही, बदलती असेल, पण कुठल्याही एका कालावधीमध्ये, कालखंडामध्ये समाजाची काही एक प्रस्थापित रचना असते. तर प्रस्थापित कायदे किंवा नॉर्म, संकेत यामधून त्या प्रस्थापित व्यवस्थेमध्ये बदल काही होऊ शकत नाही, जे तुम्हाला अपेक्षित आहे. तेव्हा प्रस्थापित व्यवस्थेमध्ये तुम्हाला हवे असलेले बदल करण्यासाठी तुम्ही प्रस्थापित संकेत किंवा नॉर्म यांना जुगारून किंवा वळसा घालून, यांना पर्याय देऊन जे काय प्रयत्न करता, दॅट इज मुवमेंट किंवा दॅट इज आंदोलन. म्हणजे त्या कायद्यात उदाहरणार्थ वैचारिक आंदोलन असू शकतं का नाही? असू शकतो. तो झाला आपण इथं जमलेलो, मी असं म्हणतोय वैचारिक आंदोलन का? अवेकनिंग असेल, हे जागृती करण्याचं काम असेल, मग तुम्ही हे आंदोलन कसं आहे? कारण इन द नॉर्मल एज्युकेशन इन्स्टिट्यूशन दॅट यू आर रनिंग, दिस इज नॉट हॅपनिंग. हे होत नाही ना. म्हणजे आंदोलन हे बेकायदेशीरच असलं पाहिजे असं काय नेसेसिटी नाही, पण असूही शकतं बेकायदेशीर, नसूही शकतं. एक्झॅक्टली. जेव्हा सायन्सचा उदय झाला नव्या, त्यावेळेला एक्झिस्टिंग सर्च सिस्टीम आणि याच्यामध्ये जो हे आला होता, तर तशा प्रकारचं आहे की तुमच्या एक्झिस्टिंग नॉर्म मध्ये या गोष्टी जर बसत नसतील तर तुम्हाला रस्त्यावरून ओरडावं लागेल. आता ओरडणं कदाचित बेकायदेशीर ठरेल, तुम्ही ते अनैतिक ठरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अनैतिक ठरू नये, पण बेकायदेशीर ठरेल का नाही ठरणार शक्यतोवर का? हा, तुम्ही बेकायदेशीर सततच का करू नये? कारण मग तुम्ही बेकायदेशीर करण्याचा एक नॉर्म तयार करता समाजामध्ये आणि मग बेकायदेशीर करण्यात लोकांना उत्तेजन देता, असा त्याचा एक अर्थ निघू शकतो. याचा तुम्ही भय बाळगला पाहिजे. पण केवळ ते बेकायदेशीर आहे याचं ते भय नाही, याचा इतरांवरती काय परिणाम येईल याचं ते भय आहे. म्हणजे कोणी कायदा तोडायला गेलं, मग पुन्हा हे कायदा तोडण्याचं पण हायजॅक केलं जाईल, म्हणून सुद्धा मी कायदा पाळला पाहिजे, या अर्थाने ठीक आहे. पण मला म्हणायचं की कायदा किंवा बेकायदा हा मुख्य मुद्दा नाही. मुख्य मुद्दा आहे तुम्हाला जी व्यवस्था बदलायची आहे, ती व्यवस्था बदलण्यासाठी तुम्ही प्रस्थापित नॉर्म्सच्या पलीकडे जाऊन, ते नेसेसरी तोडून असं म्हणणं आहे, कधीतरी तोडून सुद्धा, कधी वळसा घालून, कधी पर्याय देऊन किंवा कधी तोडून तुम्ही काय जे प्रयत्न करता, ती सर्व दॅट एंटायर थिंग इज आंदोलन. when in the given framework and the structure hierarchy of a given society, with a given hierarchy, you want some changes, but those cannot be brought with the given set of norms and laws of the society. You circumvent them, you break them sometimes, or you create some new norms. All that. आता महात्मा गांधींचं सुपोषण
सत्याग्रह हे बेकायदेशीर होतं का नाही? होतं, पण अनैतिक नव्हतं. अनैतिक नव्हतं, बेकायदेशीर होतं. तेव्हा हे तुम्हाला काढावे लागतात नवीन मार्ग. आता एक मार्ग सुचवला एका देशामध्ये की काय नाही, एका अर्धा तास सगळ्यांनी घरातली लाईट ऑफ करून टाकायची. आता हे तर कायदेशीर पण आहे, पण फॉर्म नवीन आहे. तर एक असं आंदोलन होतं की काही नाही, सगळ्यांनी एका विशिष्ट प्रकारची फुलं एका विशिष्ट ठिकाणी नेऊन ठेवायची. हे आंदोलन जस्ट शो द स्ट्रेंथ, नंबर किती लोक याच्या मागे आहेत. आता प्रत्येक आंदोलन असं असेल असं नाही, एखाद्या रस्ता रोको पण आंदोलन असेल, कोणाचं तरी मंत्र्याच्या गाड्याला घेराव घालण्याची आंदोलन असेल. आय थिंक तिसरा मुद्दा, आंदोलनाचा उपयोग होतो असं माझं मत आहे. फक्त आंदोलन कशाला म्हणायचं, आंदोलनं सुद्धा हायजॅक केली जाऊ शकतात, ती ब्लॅकमेल म्हणजे रूपांतरित होऊ शकतात, हे लक्षात घेऊन आंदोलनं केली पाहिजे. नाहीतर आपण जे करू तेच नेमकं आपला शत्रू तेच फॉर्म सुद्धा वापरेल याचा धोका लक्षात घेऊन आपण केलं पाहिजे. यू शुड अंडरस्टँड द लिमिटेशन्स ऑफ व्हॉट यू आर डुईंग. त्यामुळे संदीप बोललं ते मला लक्षात घ्यावं असं वाटतं की ही इज ट्राईंग टू टेल द लिमिटेशन, बट दॅट डझंट लिमिट द स्ट्रेंथ दॅट स्ट्रेंथन्स द आंदोलन. हे माझं मत आहे, नाही का? प्रत्येक माणूस फायनाईट उंचीचा असतो म्हणजे तो नगण्य असतो असं त्याचा अर्थ होत नाही. ओके, तर मला असं वाटतं द एंड आय वुड से, हे सगळं जे काय आपण केलं, माझं असं म्हणणं आहे की ह्याच्याबद्दल काहीतरी कृतीशील व्हायला पाहिजे आपापल्या पातळीवरती, कुठल्याही पद्धतीने व्हा. बोला, ते काहीतरी विचार करा. माझा विचार असं म्हणता की आंदोलनाला मी पाठिंबा देतो आणि आंदोलनाबाबत माझ्या मनामध्ये खूप सारा आदर आहे, पण एखाद्याने तरी विरोध केल्यावरती त्याचे वेगवेगळे त्याच्यामधले दूध फोर्स काढण्यापेक्षा आपणच आपले त्याच्यातले दूध फोर्स काढले म्हणजे जी दुश्मनची दृष्टी करत होतो म्हणलं जातं, तर आपण आपल्या गोष्टी आणि आपण आपले जे विचार आहेत ते प्रखरपणे मांडू शकतो. म्हणजे आंदोलन जर नाही करायचं म्हणलं तर मी आपण जर सरांना निवडून दिलं खासदार म्हणून म्हणजे मी 5 वर्ष काही बोलायचं नाही का, खासदार बोलायचं का नाही. तर काही जर विरोध होत असेल तर मी लोकांना जागं करायचं, त्याबद्दल शिक्षण द्यायचं लोकांना आणि नंतर त्यांना मारायला उभं राहायचं. करेक्ट, अगदी करेक्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, आंदोलनांचा अपयश जर याच्याबद्दल जर आणखी एक गोष्ट बोलली तर आपण आंदोलन करायचं म्हणलं की मेन सिस्टीम म्हणजे सत्तेचा मेन होल्डर कोण आहे, तर आपल्या इकडे पीएम, सरळ त्याला पीएम संसदेवर जा आणि आंदोलन करा. हा आंदोलनाचा विषय नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय बोलते म्हणजे ज्यांची कुवत आहे दिल्लीपर्यंत जाण्याची किंवा मुंबईकडे काही जाण्याचं, तर ते फक्त आंदोलनाला सहभागी होऊ शकतात. त्याच्यामुळे जनसामान्यांचा जो त्याच्यामध्ये प्रवेश असेल किंवा सहभाग असेल हा मुळात वर येतच नाही आणि त्याच्यामुळे जनसामान्य हा आंदोलनापासून दुरावला जातो. तर नेमकं व्हायला पाहिजे काय, आंदोलन म्हणजे माझ्या मते एक आपण आपल्या गावातल्या स्तरावरती त्या पक्षाचा प्रतिनिधी कोण आहे त्याच्यासमोर आंदोलन करा, त्याला प्रश्न विचारा, किंवा तेवढं नसेल तर तालुका लेवलला आपला विधानसभा लेवलला आपला आमदार असतो त्याच्यापुढे प्रश्न मांडा. जोपर्यंत आपण त्याला हलवत नाही तोपर्यंत वरचे सर्व हलणार नाही. वरचे फक्त एवढं समजणार हे 5 लोक आले फक्त आणि हे 4 दिवस बसतील आणि जातील, बाकीच्या 95 लोकांचा यांना पाठिंबाच नाही. त्याच्यासाठी त्या 5 नाही त्या 5 जणांनी मिळून दुसऱ्या 10 जणांना घेतलं आणि 15 जणांनी मिळून जर आमदाराला हलवलं तर ते वर मुख्यमंत्र्यापर्यंत हलवून गेलं. म्हणजे त्यांना कळेल की याच्या विधानसभा सेक्टरमध्ये किंवा याच्या गावामध्ये एवढे लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत आणि हे सर्वजण मग असं प्रत्येक तालुका किंवा विधानसभा लेवलवरती आमदाराच्या लेवलवरती चालू आहे, तर हे सर्व मिळून आमदार जेव्हा मंत्र्याला म्हणतील तेव्हा तिथे काहीतरी त्याचा फक्त याचे म्हणजे याची जी दिशा आहे किंवा याचं जे काम करण्याची हे आहे ते रूट लेवलपासून सुरुवात व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि आंदोलनाला कोणाचा कधीच विरोध नाही, आंदोलन नाही तसं ते घेतलं नाही. हा जो म्हणतो ना ही मेथड सॉक्रेटिसची मेथड आहे किंवा हेगेलची पण मेथड आहे. याला हेगेलने ती वेगळ्या फिलॉसॉफिकली केली, डायलेक्टिकल मेथड म्हणतात त्याला. वेगवेगळ्या बाजू किंवा प्लेटोची मेथड होती. ते डायलॉग्स आहेत, त्या डायलॉग मधून आपल्या इथे आहे म्हणजे भारतीय परंपरेत सुद्धा आहे. पूर्व पक्ष उत्तर पक्ष, no, you make a statement and you invite, you yourself make an argument against yourself and then try to negate it, then again make a counter argument to that negation and then again negate it and then go on doing it and say ki finally therefore it is proved. ही पद्धत आहे भारतीय वाद विवादाची फार मोठी फिलॉसॉफिकल ट्रॅडिशन आहे. लक्षात घ्यायचं आपल्याला माहिती नसते ही गोष्ट. इंडियन फिलॉसॉफी
अरे मी तुला म्हणजे हे म्हणलं म्हणजे हे माझ्या दृष्टीने काय बोललं याला महत्व आहे, कोण बोललं याला महत्व नाही. आय टेक इट ॲज अन आर्ग्युमेंट, ॲज अन ऑब्जेक्शन. बरं ठीक आहे. आता अकॅडमी ऑफ पॉलिटिकल अँड सोशल स्टडीज अँड स्पोर्ट्स गोइंग टू ऑर्गनाइज मोर प्रोग्राम. तुमचे ईमेल आणि हे इथं आहेत. तर एक लवकरच एक प्रोग्राम असा ऑर्गनाईज करतो आहे. त्याचा कुठल्या बॅनर खाली घ्यायचं अजून ठरलेलं नाही. पण तो प्रोग्राम इज की एक परिसंवाद घ्यायचा आहे. परिसंवाद त्यात विचार गोष्टी, सिम्पोजियम. त्याचं स्वरूपाचं हे पॉलिटिकल करप्शन इन इंडिया, हे पॉलिसी क्रिटिक हाच सब्जेक्ट आहे त्याचा. अँड वी आर गोइंग टू इन्व्हाइट एक्स लॉ मिनिस्टर ऑफ इंडिया रमाकांतजी खलप, who comes from Goa. He has agreed to be one of the main speakers. Then we are trying to bring maybe possible Sitaram Yechuri. बघूया, प्रयत्न करू. सांगता येत नाही. We will try to bring it. आणि one third speaker कोण आता येऊ शकेल माहिती नाही. निखिल वाकळे हॅगरी, ते त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करू. So somebody from the press, म्हणजे जर्नलिझम, असा एक प्रयत्न आहे. So somebody from X, ज्यांना कायदा आणि व्यवस्थित कळतं ते रमाकांत खलप. someone from the left and someone, असे 3 असतील. तर तुमची सगळ्यांची नुसती उपस्थिती नको. आय वॉन्ट यू टू बी अ पार्ट ऑफ द प्रोग्राम. आणि कुठल्या तरी पद्धतीने तुम्ही या त्यात सहभागी व्हावं. आणि नेक्स्ट प्रोग्राम ऑफ अकॅडमी ऑफ पॉलिटिकल सोशल स्टडीज विल बी ए शॉर्ट कोर्स ऑन मार्क्सिझम. तो मी अनाऊन्स टू यू. तर तो मात्र भगतसिंग हॉलमध्ये होईल. कारण तो त्याचा नंबर आपल्याला फार वाढवायचा नाही. त्यांचा नंबर फार वाढला तर तो अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. चर्चा व्हायला पाहिजे. सो इट विल बी इन द मंथ ऑफ डिसेंबर, फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर. पण आता नोव्हेंबरमध्ये आता तुमच्या परीक्षा येतील. फर्स्ट वीक ऑफ डिसेंबर सगळ्यांना, फर्स्ट म्हणजे सेकंड वीक ऑफ डिसेंबर ऍक्च्युअली. तुमचं कॉलेज कधी सुरू होतं परत? तुमचं इंजिनिअरिंगचं काय शेड्यूल? तुमचं एक्झाम उशिरा, परीक्षा सुरू आहे. अच्छा, युनिट काय? अच्छा, म्हणजे ठीक आहे. मग त्या सुमाराला आपण फ्लेक्सिबल करू शकतो. म्हणजे आपण एक पर्टिक्युलर टाइम, कारण सर्वांच्या याच्यानुसार जसे सर्वजण आता सहभागी असतील त्याचा एक भाग असतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची की कुणाच्याही मनात जर कोणत्याही विषयाबद्दल आशंका असेल किंवा कुणाला वाटलं की या विषयावरती एखादा सेमिनार व्हायला पाहिजे, तर तशी सुद्धा सूचना करा. मी काय म्हणतो, एक हर्षदा एक ग्रुप करणार. हे जे इमेल्स आहे, विनीत तू घेतो का पुढाकार? माहिती नसते. चालेल, कधी घ्यायचं सांग. बेसिक इकॉनॉमिक्स वरती घ्यायचं, इंडियन इकॉनॉमीवर घ्यायचं. इंडियन इकॉनॉमी म्हणजे काल जे मी सांगितलं ना तेवढ्या कमी वेळात नाही. आय विल टेक 2 days. म्हणजे मी त्याचे डायग्राम, चार्ट, स्टॅटिस्टिक्स असं सगळं करून करेन. तुम्ही घ्या ना. मी केव्हा अजून कोणी सहकारी, वी आर मेड फॉर दॅट. कधी यायचं ते सांगा तुम्ही. संपर्कात आहे हर्षदा आणि विनीत आणि संदीप या तिघांवरती आणि अनिल, तुम्ही 4 जण एक जबाबदारी घ्या. म्हणजे ग्रुप फॉर्म करा. त्याचा एक फेसबुक वरती ग्रुप फॉर्म करा. आपल्याकडे सगळे ईमेल ऍड्रेसेस आहेत. हे काम इमिजिएटली 1-2 दिवसात फोन करेल. अगदी 100%. ग्रुप म्हणजे आपण एक पेज तयार करू. तसंच एक ब्लॉग वरती पेज तयार करू. म्हणजे ज्याला कोणाला एखादं जर समजा आता सरांचा कधी लेख येतो तर आपण कमेंट्स असतील त्याच्यात म्हणजे डिस्कशन होतात. म्हणून नाव आणि पेज करू. काय म्हणायचं त्याला, बर्निंग इश्यूज, बर्निंग माइंड. हा, बर्निंग माइंड.
बरं, काहीतरी नाव काढू, आता नावाची चर्चा नंतर करू, पण ग्रुपमध्ये सगळ्यांनी रिस्पॉन्ड करा. आणि मी माझे आर्टिकल्स इथे 2-3 या विषयाशी निगडीत झेरॉक्स केलेली आहेत, कॉपी एकच आहे. तर मी तुम्हाला सॉफ्ट कॉपीज पाठवतो. ठीक आहे, ओके, थँक्यू व्हेरी मच.